प्रेज द लॉर्ड. माझं नाव पास्टर संजीवन आहे. या आपण देवाचं वचन वाचूया. 1 योहान ह्याचा 3रा अध्याय आणि 1लं वचन. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. या इंग्लिश मध्ये लिहिलं आहे, सी व्हॉट ग्रेट लव्ह the Father has lavished on us, that we should be called the children of God. And that is what we are. The reason the world does not know us is that it did not know Him. या ठिकाणी देवाचं वचन पाहतो की देवाने आपल्याला त्याची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. सर्व मानवजातीला, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो कोणी त्याला हाक मारतो, देवाने प्रत्येकाला त्याची मुले होण्याचा, त्याचे लेकरं होण्याचा अधिकार दिला आहे. तुम्ही आणि मी त्याची लेकरं आहोत. देवाचं प्रेम तुमच्या आणि माझ्यावर आहे, आणि ते प्रेम सर्वदा टिकणार आहे. जेव्हा देवाचं प्रेम तुमच्या आणि माझ्यावर असतं, आपल्याला आध्यात्मिक आशीर्वाद देखील मिळतात आणि भौतिक आशीर्वाद देखील परमेश्वर देतो. परमेश्वर आपल्याला शांती देतो, परमेश्वर आपल्याला आनंद देतो. जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो, जेव्हा आपण त्याचे लेकरं म्हणून आपण त्याच्याकडे जातो, तुम्हाला आणि मला एक नवीन आशा मिळते. आपण त्याच्याकडे जेव्हा मागतो, तो आपल्याला देतो, तो आपल्याला क्षमा करतो. देवाचं वचन आपलं संरक्षण करतं, सर्व वाईटापासून संरक्षण करतं. आपण प्रार्थना करूया. प्रेम देवा, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. खरोखर तुझी मुलं होण्याचा अधिकार तू आम्हाला दिलेला आहे. खरोखर प्रभू, तुझ्या या महान प्रेमाबद्दल आम्ही धन्यवाद करतो. प्रभू, तुझ्या प्रेमामुळे मिळणारे आध्यात्मिक आणि भौतिक आशीर्वाद प्रभू आज तुझ्या लोकांना तू दे. जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो, प्रभू, तुझी शांती, तुझा आनंद, प्रभू, तुझी समृद्धी तुझ्या लोकांना तू दे. तुझं आरोग्य त्यांना दे. सर्व वाईटापासून प्रभू तुझ्या लोकांचं संरक्षण कर. त्यांना तू क्षमा कर, तुझ्या आनंदाने भर. या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही मागतो म्हणून त्या आमेन, आमेन.